नमस्कार, मी प्रकाश भोते. माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आज व्हिडिओ क्रमांक 14 मध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दोन चलातील रेषीय समीकरण यातील सराव संच 1.2 बघणार आहोत. मित्रांनो, आलेखाचा हा भाग यापूर्वी इयत्ता 9वी मध्ये झालेला आहे, 8वी मध्ये सुद्धा झालेला आहे. अगदी या ठिकाणी मी फळ्यावर ब्लॅकबोर्डवर आलेख, छोटासा आलेख काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजेल या दृष्टीने मी आलेख अर्थात काढलेला आहे. तर each graph paper we have draw y axis and x axis. Because of y axis and x axis we have get 4 parts of each graph paper. This part we call first quadrant, second quadrant, third quadrant and fourth quadrant. We had learned in last standard. मित्रांनो, एक्स वाय अक्षामुळे आणि एक्स अक्षामुळे आलेखाचे आलेखपत्राचे 4 भाग होतात. त्यापैकी पहिल्या भागाला आपणाला पहिले चरण, याला दुसरे चरण, याला तिसरे चरण आणि याला चौथे चरण म्हणावायचं आहे. लक्षात यावं म्हणून साधारणतः कोऑर्डिनेट पॉइंट्स आपले कसे येणार आहेत. तर इन फर्स्ट क्वाड्रंट द पॉइंट विल बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह प्लस प्लस. दुसऱ्या चरणामध्ये बिंदू कसा असेल तर वजा अधिक असेल. इन थर्ड क्वाड्रंट द पॉइंट इज मायनस मायनस. आणि चौथ्या चरणामध्ये पॉइंट कसा असणार आहे, प्लस मायनस. पॉइंट कुठलाही कसाही येऊ द्या, वी मस्ट रिमेंबर दॅट इन प्लॉटिंग पॉइंट द फर्स्ट फिगर, फर्स्ट कोऑर्डिनेट इज एक्स कोऑर्डिनेट. सो at first we go to x axis which is horizontal axis and y is vertically axis. X and y axis are intersect in suppose O point and these origin intersect point are 0 0. X आणि y अक्ष जिथं छेदतात, समजा तो O बिंदू असेल तर त्याच्या आरंभ बिंदूचे निर्देशक हे कोऑर्डिनेट्स हे काय असतात, 0 0 असतात. आलेखाची ही माहिती समजून घ्या मित्रांनो. आणि बिंदू स्थापन हा भाग फार महत्वाचा आहे. मागच्या वर्षात हे सगळं झालेलं आहे. ज्याला बिंदू स्थापन जमतंय त्याला आलेख जमतोय. आलेख म्हणजे तर काय, एका समीकरणाची आपल्याला एक रेषा तयार करायची आहे 3 ते 4 बिंदू घेऊन, आणि ते 3 ते 4 बिंदू स्थापन करता आले, प्लॉटिंग करता आले, आलेख काढता येतोय. 3 ते 4 मार्काची गणित असतात, जास्तीत जास्त 5 मार्काचे असतात. 3 मार्काचं गणित प्रश्न क्रमांक 3 मध्ये येईल. समजा 4 मार्काचा असेल तर प्रश्न 4थ्या मध्ये येईल आणि 5 मार्काचा असेल तर 5व्या मध्ये येईल. फक्त ग्राफ एकच तुम्हाला येणार आहे बोर्डाच्या पेपरला. तेव्हा परीक्षेसाठी तुम्हाला यातला एक प्रश्न, एक आलेख विचारला जाऊ शकतो. आलेख काढण्यासाठी, आलेखाच्या साहाय्याने समीकरण काढण्यासाठी किंवा आलेख काढण्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. तर आज आपण हा समीकरणांचा आलेख, ह्या समीकरणांचा आलेख कसा काढायचा हे पाहणार आहोत. समीकरणांचा एक समीकरण आपण आलेखाच्या पद्धतीत सोडवलं की सगळी समीकरण आपण त्याच पद्धतीत सोडवणार आहोत. आज आपण यातला पहिला प्रश्न बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. खालील समीकरणांची आलेख काढण्यासाठी चौकटी अर्थात पूर्ण करा. या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर रिमेंबर वन थिंग,
that when we take the value of x and find out the value of y, coordinate of y, at the same time we change some in equation, as it is y is equal to 3 upon x. y is equal to 3 minus x. माफ करा, सॉरी. थोडक्यात असं लक्षात घ्या की समीकरणामध्ये काही बदल करत असताना y हे डाव्या बाजूलाच राहिलं पाहिजे. केवळ y ठेवून, डाव्या बाजूला y ठेवून बाकी सगळ्या गोष्टी पक्षांतरात आणायच्या. हियर इन लेफ्ट साइड वी पुट ओनली y, कोऑर्डिनेट ऑफ y. y is equal to, and all figures, all expression, all coefficient will be side changing side in right side. म्हणजे y या बाजूला ठेवून उजव्या बाजूला सगळं पक्षांतर करायचं. याचा फायदा काय होणार आहे? अर्थात यू मे डू इट रफली और फायनली. अखेर अगदी फायनल सुद्धा केलं तर चालतंय आणि कच्च सुद्धा केलं तर चालतंय. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू काय दिली बघा, 3 मायनस एक्स ची व्हॅल्यू दिली आहे 3. 3 मायनस 3 इज इक्वल टू 0. 3 मायनस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी एक्स ची किंमत 3 ठेवल्यानंतर एक्स अधिक वाय च्या समीकरणासाठी आपणाला y ची किंमत किती आली? 0 आली. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे? 0 ठेवणार आहे आणि ही आपली आली किंमत. म्हणजेच या ठिकाणी ही जी शून्य व्हॅल्यू आली याचा अर्थ x आणि y च्या किमती ह्या 3 आणि 0 आल्या. मग हा आपणाला या ग्राफ पेपरवर प्लॉट करायचा असतो. अर्थात इथं आपल्याला फक्त फिल इन द ब्लँक करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला दुसरी किंमत काय दिलेली आहे? व्हॉट इज द सेकंड व्हॅल्यू वी हॅव गिवन? द सेकंड व्हॅल्यू y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5. हियर वी हॅव गिवन 5. y ची किंमत आपल्याला 5 दिली आहे. कोऑर्डिनेट ऑफ y इज इक्वल टू 5. y चा निर्देशांक 5 दिलाय, तर आपल्याला x चा शोधायचा आहे. मग x चा आपण कसा शोधतो? x चा कसा शोधू शकतो? सेम आहे असं प्रकरण ठेवायचं, सॉरी आहे असं समीकरण ठेवायचं. वी राइट इन दिस वे द इक्वेशन. इन दिस वे y is equal to 3 minus x. Here we have given 5. y substitute value y 5. y च्या ऐवजी आता y ची किंमत 5 ठेवा. इथं 3 वजा x. हे x इकडे आणा आणि हे 5 तिकडे न्या. साइड चेंज करा. म्हणजे काय होईल? वजा x इकडे आणलं की अर्थात x होईल. मायनस x इज इक्वल टू x होईल. आणि हे 5 इकडे आणल्यानंतर काय होईल? 3 मायनस 5. हेन्स x इज इक्वल टू 3. 3 मीन्स बॅलन्स अँड 5 मीन एक्सपेंडिचर. म्हणजे वी हॅव हियर x इज इक्वल टू मायनस 2. x is equal to minus 2. Then we write here minus 2. And what is the plotting point? minus 2, 5. म्हणजे या ठिकाणी आपली x ची किंमत वजा 2 आली. ही वजा 2 चौकटीत लिहा आणि इथं आपणाला निर्देशांक प्लॉटिंग निर्देश काय असतील? वजा 2, 5. प्लॉटिंग निर्देशक काय असतील? वजा 2, 5. म्हणजे या ठिकाणी आपलं अर्थात हे चौथं उत्तर आले. मुळात आपणाला एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 रिकाम्या जागा भरायच्या. 3 मार्काचा अर्थात या ठिकाणी गणित असू शकतं. अर्थात हे तुम्ही फायनली लिखाण केलं तर चालतं. यू मे राईट फायनली और यू मे डू इट रफली. त्यानंतरची पुढची किंमत काढण्यासाठी पुन्हा मी समीकरण y चं करून ठेवलेलं आहे. y बरोबर 3 वजा x. पुन्हा इथं y ची किंमत आपल्याला 3 दिलेली आहे असं सगळं काही लिहा. ही y ची किंमत 3. पुन्हा आपल्याला x इकडे आणावं लागेल, 3 तिकडे न्यावं लागेल. मायनस x व्हेन कम हियर इट विल बी प्लस
अँड 3 मायनस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी आपली किंमत कोणती आली, अर्थात 3 असताना 0 आली. म्हणजेच प्लॉटिंग पॉइंट काय झाले आपले 0.3. मला वाटतं समजलं असेल मित्रांनो. अशाच आपल्याला चौकटी तयार करायच्या आहेत, बॉक्स तयार करायचे आहेत आणि हे बॉक्स तयार करून प्रत्येक समीकरण आपल्याला या ठिकाणी आलेखाच्या रूपात, रेषेच्या रूपात काढायचं आहे. हे x अधिक y बरोबर 3 च्या समीकरणासाठी आपल्याला हे बिंदू आहेत, हे बिंदू फक्त स्थापन करायचे आहेत. मित्रांनो, हे बिंदू स्थापन करत असताना हे कुठं येतात हे आपल्याला अर्थात कळलं पाहिजे. बाबा हा 3 0 3 0 when we plot 3 0 in which quadrant it will be. कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल तो, कोणत्या चरणात असेल तो. म्हणजे विचार करता पहिल्या चरणामध्ये अर्थात येऊ शकत नाही, दुसऱ्यामध्ये येऊ शकत नाही, तिसऱ्यात नाही, चौथ्यात नाही. मग कुठं असणार आहे तर हा बिंदू एक्स अक्षावर असणार आहे. धिस पॉइंट लाईज ऑन एक्स ऍक्सिस. म्हणजे काय, तुम्हाला या ठिकाणी हा 3 आहे, हा 0 आहे, म्हणजे हा बिंदू तुमचा या ठिकाणी अर्थात असणार आहे. मग असे बिंदू आपल्याला बिंदू स्थापन करण्यासाठी तयार करायचे आहेत. मग बिंदू स्थापन करण्यासाठी आपण किमती कोणत्या घ्यायच्या एक्सच्या, तर एक्सच्या किमती, एक्स व्हॅल्यूज वी विल बी टेक 0, मायनस अँड प्लस. वेन इन सम equation we have problem, we also take x values plus plus and minus minus. We can't take at the time 0, don't take 0 value. जर किंमतच घ्यायची नसेल 0, सानिका किंमतच 0 घ्यायची नसेल तर 100% 0 किंमत घेऊ नका. पण जर का तुम्हाला एखाद्या समीकरणामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, तर इकडं ऋण 2 किमती घ्या, इकडं धन 2 किमती घ्या आणि असा टेबल तयार करा. बघूया दुसरा टेबल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. बघूया कसा आपण टेबल अर्थात तो सोडवायचा. अतिशय सुंदर सुटसुटीत असं काढण्याचा तुम्ही तुमच्या आलेखाचा अर्थात प्रयत्न करा. या ठिकाणी दुसरा टेबल या पद्धतीचा आहे. एक्स वाय, एक्स कॉमा वाय, -1 0 0 -4 आणि तुम्हाला समीकरण दिलंय x वजा y बरोबर 4. x मायनस 4 इज इक्वल टू, माफ करा, x मायनस y इज इक्वल टू 4. मग मी सांगितल्याप्रमाणे हे मायनस y आपल्याला लेफ्ट साइडलाच ठेवायचं, सवय लावून घ्या, म्हणजे आपल्याला ग्राफ साठी अडचण येणार नाही. मग इथं काय होईल, -y इज इक्वल टू, x ची साइड चेंज करा, 4 मायनस x. हे y आपणाला पॉझिटिव्ह पाहिजे, धन पाहिजे, म्हणून y इज इक्वल टू -4 प्लस x, दॅट इज x मायनस 4. आपणाला हे धन y पाहिजे, सवय लावा. y हे एकाच बाजूला ठेवा, तुम्हाला अजिबात गणित अवघड जात नाही. 100% सगळ्या आलेखाची मार्क्स तुम्हाला मिळतात. 3 मार्काला 3 मिळतील, 4 मार्काला 4 मिळतील. पण मी जसं सांगतोय तसं थोडं लक्षात घ्या. y हे एकाच बाजूला, डाव्या बाजूला ठेवा. याचा अर्थ उजव्या बाजूला ठेवलं तर चुकतंय का, नाही चुकत. पण गोंधळ करण्यापेक्षा आलेखाची चौकट तयार करत असताना, बॉक्स तयार करत असताना, किमती तयार करत असताना आपण या मेथडनं जाणार आहोत, हे लक्षात ठेवा. y ची किंमत आपण डाव्या बाजूलाच ठेवायची, y आपण डाव्या बाजूलाच ठेवायचं. आता आपण किमती ठेवूया. म्हणजे काय होणार किमतीत बघा. आता x ची व्हॅल्यू काय दिले बघा, x ची व्हॅल्यू -1 दिले. मग इथं मी म्हणणार आहे -1 -4 इज इक्वल टू -1 -4 काय होणार, अर्थात -5.
काय होणार अर्थात -5. म्हणजे या ठिकाणी अर्थात -5 किंमत लिहा. चौकट आहे या ठिकाणी आणि पुन्हा आपणाला या चौकटीत ही सुद्धा फिल इन द ब्लँक्स करायचे आहे. म्हणजे या ठिकाणी -1 -5 आलं. तसंच आता आपण दुसरी किंमत आपणाला दिलेली आहे, तर दुसऱ्या किमतीचा पण आपण अर्थात विचार करूया. बघा, दुसरी किंमत आपल्याला 0 दिले, मग आपण म्हणू शकतो -4 + 0 असल्यामुळे काही फरकच पडणार नाही, त्यामुळे हे जसंच्या तसं येईल. म्हणजेच अर्थातच हे काही करायची गरज नव्हती, सॉरी, डायरेक्ट आपण इथं लिहू शकतो. किंमत दिलेलीच आहे, डायरेक्ट म्हणा 0.0. 0.0. ठीक आहे, समजले असेल, ही किंमत तुमच्या लक्षात आली असेल. म्हणजे इथं 0 असताना आपण -4, इथं 0 -4 आपण केलं. आता काय परिस्थिती झाली बघा, आता y तुम्हाला 0 दिलाय. y = 0 -4 + x. आता +x याच बाजूला ठेवलं आणि हे 4 इकडे जर आणलं, साइड चेंज केली तर 0 + 4 होईल. 0 + 4 4. 4च येणार आहे त्याचं उत्तर. म्हणजे आपणाला या ठिकाणी अर्थात 4 ठेवू शकतो आणि ठेवू शकतो म्हणजे x ची किंमत आपली 4 आली आणि अर्थात या ठिकाणी प्लॉटिंग पॉइंट आपला 4 0 आला. आणि हा प्लॉटिंग पॉइंट 4 0 आल्यानंतर आपण या ठिकाणी अर्थात आपण याचा आलेख काढू शकतो. आता आपण क्वेश्चन नंबर 2 त्यातला पहिला आकडा सोडवणार आहोत. फर्स्ट अँड सेकंड इज इक्वल. आय टेक फर्स्ट ग्राफ. पहिला आणि दुसरा एकसारखा आलेख आहे, मी पहिला आलेख घेतोय. आलेख कसा काढायचा, आता आलेख कसा काढायचा, 3 मार्क 4 मार्क आणि 5 मार्काला हे अर्थात गणिते येतात. तर यातलं पहिलं समीकरण मी पहिल्यांदा इथं लिहितो. x + y = 6. काय करायचं, इथं आपणाला y आपणाला लेफ्ट साइडला ठेवायचा आहे. y = 6 - x आणि ह्या x च्या किमती आपल्याला घ्यायच्या आहेत. वी टेक द व्हॅल्यू ऑफ x. आणि त्या कशा पाहिजेत, तर द व्हॅल्यू ऑफ x विल बिटवीन 1 to 10, बट वी टेक 1 to 5. परिस्थितीनुसार त्या किमती बदल सुद्धा करू शकतो. 1 ते 10 मधली कुठलीही किंमत घ्यायची, 1 ते 5 मधल्या आपण किमती घेणार आहोत. सोप्या किमती घ्यायच्या, एकसारख्या किमती सुद्धा अर्थात घ्यायच्या नाही. प्रत्येक ठिकाणी बिंदू फिरला पाहिजे. द पॉइंट विल बी कम इन each quadrant, then we take plus and minus and 0 the value of x. म्हणून x च्या किमती आपण काय घ्यायच्या, 0 घ्यायची, वजा घ्यायची आणि धन पण घ्यायची. मग आता या ठिकाणी आपण समजा मी पहिली किंमत 1 घेतली, म्हणजे काय होईल, 6 - 5 = 1. 6 - 1 माफ करा, 6 - 1 = 5. 6 - 1 = 5. म्हणजे या ठिकाणी 1 5 1 5 असा आपला प्लॉटिंग पॉइंट आला. त्यानंतर आपण x ची किंमत समजा आय टेक -1 -2 -3. कमीत कमी व्हॅल्यू घेऊया आपण, कमीत कमी. तर मी -1 घेतो, मग या ठिकाणी परत मी -1 घेत असताना काय होणार आहे बघा, x ची किंमत 6 वजा x च्या जागेवर x ची किंमत ठेवली, -1 झालं, वजा मित्रांनो अधिक झालं, म्हणजे y किती आला बघा, 7 आला. म्हणजे या ठिकाणी 7 करा. लगेच इथं किंमत लिहा, -1 7. पुन्हा काय करायचं आपणाला, पुन्हा आहे असं समीकरण करायचं. हे मित्रांनो तुम्ही आहे असं ठेवलं तरी चालतंय, कच्च करून हा टेबल पूर्ण केला तरी चालतोय, उत्तर पत्रिकेत आहे असं गणित सोडवलं तरी चालतंय. आता आपणाला इथं 0 किंमत घ्यायची.
ठीक आहे, 0 किंमत घेतल्यानंतर एक्सच्या जागेवर 0 ठेवलं, 6 वजा 0 अर्थात 6 आलं 0 6. आता एखादा विद्यार्थी म्हणेल कशासाठी ऋण धन आणि शून्य किमती घ्यायच्या. परत एकदा सांगतो, समजा मी सगळ्या धन किमती घेतल्या तर सगळे बिंदू इथंच येतील, ऋण घेतल्या तर सगळे बिंदू इथंच येतील, ऋणच होणार आहे. चौफेर बिंदू फिरले पाहिजेत. आलेख रेषा काढताना आपल्याला डोळ्याला त्रास होता कामा नये, नाहीतर इथंच बिंदू असताना डोळ्याला त्रास होतो आपल्याला आणि साधारण मग आपली रेषा चुकते, छेदनबिंदू चुकतात. म्हणून धन ऋण आणि शून्य किमती आल्या पाहिजेत. हा आपला या समीकरणासाठीचा पहिला टेबल तयार झाला. आता आपण काय करूया, दुसरा टेबल आपण तयार करूया. मग दुसरा टेबल त्याच्यासाठी अर्थात परत मी टेबल ड्रॉ करतो. एक्स वाय एक्स कॉमा वाय आणि समीकरण माझा असा आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स तिकडे न्या, मायनस वाय इज इक्वल टू 4. त्यानंतर माफ करा, मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस एक्स म्हणजे काय होईल, वजा अधिक, हे होईल वजा, हे होईल अधिक, म्हणजेच काय होईल एक्स मायनस 4. काय होईल एक्स मायनस 4. इथं जर एखाद्यानं वेगळ्या किमती घेतल्या तरी चालतंय मित्रांनो. माझ्याकडे जेवढ्या किमती आहेत त्या पद्धतीत मी आलेख काढलाय. मोठ्या किमती असतील तर मला किमती वाढवाव्या पण लागणार आहेत, म्हणून कमीत कमी किमती घ्या, छोटा आलेख येऊ द्या. एक सारख्या किमती घेताना इथं एक घेतली तर वजा 1 सुद्धा तुम्ही घेऊ शकता, वजा 2 सुद्धा घेऊ शकता. माझ्यापेक्षा वेगळ्या किमती तुम्ही घेऊन जरी उत्तर काढलं तरी आलेख हा तोच येणार आहे. आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी एक्सची किंमत घेऊन आपण अर्थात त्या किमतीतनं वजा 4 करणार आहे, त्या किमतीतनं आपण वजा 4 करणार आहे. आता जागा थोडी अपुरी पडते मित्रांनो, मी थोडस या बाजूला अर्थात लिखाण करतो. एक्स मायनस 4 इज इक्वल आपलं वाय जाणार आहे, इज इक्वल आपलं वाय जाणार आहे. हे आपण कच्च करतोय असं समजलं तर काय हरकत नाही, किमती शोधतोय आपण. आता समजा मी पुन्हा या ठिकाणी पहिली किंमत समजा मी 2 घेतली तर उत्तर माझं काय येईल, एक्सच्या जागेवर 2 वजा 4. 2तून 4 जात नाही, आपली नेहमीची पद्धत वापरायची. 2 म्हणजे आपला बॅलन्स, 4 म्हणजे आपल्याला द्यायचा आहे. मग 4 रुपये देणं आहे, 2 रुपये बॅलन्स आहे, म्हणजे आपल्याला देणं 2 रुपये राहतेच. म्हणून 2चं अर्थात किंमत घेतल्यानंतर वाय ची वजा 2 येते, एक्स आणि वाय 2 वजा 2 येते. आता पुन्हा आपण काय करायचं, पुन्हा एक्स साठीची किंमत ऋण घ्यायची. समजा मी ऋण 1 घेतली तर या ठिकाणी एक्सच्या जागेवर ऋण 1 वजा 4 ऋण 4 ऋण बेरीज अर्थात ऋण 5. मला सगळंच देणं आहे म्हणजे वजा 1 वजा 5. 1 पण देणं आहे आणि 4 पण देणं आहे, वजा 1 वजा 4 वजा 5. आणखी आपल्याला एक किंमत घ्यायची आहे, ती आहे 0. म्हणजे काय होईल 0 मायनस 4, म्हणजेच या ठिकाणी -4 असं उत्तर आलं. म्हणजेच या ठिकाणी आपण -4 0 -4. आता मित्रांनो या ठिकाणी आपणाला बिंदू स्थापन करायचा आहे, आपणाला प्लॉटिंग करायचं आहे. मग हे बिंदू स्थापन करताना आपणाला पहिल्यांदा पहिल्या समीकरणाचा विचार करावा लागेल. आता 1 5 हा बिंदू स्थापायचा आहे. तर 1 5 बिंदू स्थापताना या पद्धतीने असा आलेख असेल, वाय अक्ष एक्स अक्ष या पद्धतीने आखा. साधारणतः अर्ध्या सेंटीमीटर वरच हे असे अंक काढा, म्हणजे अप टू डेट वाटलं पाहिजे. आलेख पान स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. आलेखाच्या पानावर पेनाचा वापर अजिबात करू नका. आलेखावर फक्त आणि फक्त सिस्पेन्सिलच वापरायची. आता या ठिकाणी बिंदूचं नाव घेतलं 1 5 की त्यातला पहिला आकडा हा एक्सचा, आपली नजर ही पहिल्यांदा
आडव्याकडे गेली पाहिजे, हॉरिझॉन्टल कडे गेली पाहिजे, एक्स अक्षाकडे गेली पाहिजे. मग एक कुठं आहे, अर्थात हे ऋण आहे, हे मायनसच आहे, हे इकडे धन आहे, म्हणजे इथं 1 आहे. आणि 5 कुठं आहे, 5 अर्थात वरती असणार आहे, एक वायचा आहे, म्हणून 1 पासून असं सरळ जायचं. मित्रांनो, मी माझ्या परीनं हा आलेख काढलेला आहे, फळ्यावरती हा आलेख काढलेला आहे, बोर्डवरती काढलेला आहे. थोडस चुकबुल होणार आहे, हे काय स्केल नाही, अंदाजे सगळं करतोय, पण तुम्हाला हे शुअरली आलेख पत्रावर करायचं, त्यामुळे चुकत नाही तुमचं, हे लक्षात घ्या, तुमचं हे आलंच पाहिजे. त्यानंतर दुसरा बिंदू, याला वाटल्यास नाव दिलं तर तुम्ही अर्थात नाव सुद्धा देऊ शकता. म्हणजेच या ठिकाणी आपण दुसरा बिंदू घेऊया, -1 7. हे बघा, x चा पहिला अंक बघायचा, -1 हा दुसरा वायचा असणार आहे, 7 म्हणजे या ठिकाणी -1 7, -1 7. आता दुसरा बिंदू कोणता आहे, 0 6. कोणता असणार आहे, 0 6. मग 0 x चा म्हणजे आडव्याचा x असणार आहे. आता 6 कुणाचा असणार आहे, 6 हा अर्थात वायचा असणार आहे, 6 हा अर्थात वायचा असणार आहे. म्हणजे 0 पासून आपण अर्थात इथं गेलो तर हा अर्थात वाय आला. पट्टीच्या साह्यानं आपण काय करणार आहोत, एक रेषा काढणार आहोत, आणि ही रेषा जिथे छेदेल, ही रेषा जिथे छेदेल अर्थात त्या छेदन बिंदूतून आपण थोडस पुढे काढा. मित्रांनो, परत एकदा मी सांगतो, माझा हा स्केल नाहीये, प्रमाण नाहीये माझ्याकडं, मी अंदाजे हे काढतोय, पण तुम्ही ज्या वेळेला ह्या रेषा काढणार आहात त्यावेळेला ती रेषा शुअरली बहुधा 6 मधून जाईल किंवा 5 मधून किंवा 5 आणि 6 मधून जाईल, मला माहित नाही, तुम्ही बघा, पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं अर्थात सांगतोय. मग ही रेषा आपण या पद्धतीनं अर्थात डार्क मध्ये मी काढतो थोडी. आता या काढलेल्या रेषेला मित्रांनो, या काढलेल्या रेषेला ही रेषा कोणत्या समीकरणाची आहे, तर ही रेषा x + y इज इक्वल टू 6. x + y इज इक्वल टू 6 असं सुद्धा तुम्ही लिहिलं तरी अर्थात चालतंय. आता मित्रांनो, काही वेळेला आपल्याला तसा प्रॉब्लेम पण येऊ शकतो, नाही असं नाही. अर्थात या ठिकाणी काही जणांना प्रमाण वगैरे शाळेमध्ये शिक्षक सांगतात, लिहा, प्रमाण सुद्धा तुम्ही लिहू शकता, 1 cm बरोबर 1. आणि हे प्रमाण जर राहिलं तर अर्थात मला वाटतं मार्क सुद्धा कटिंग होऊ शकतं. प्रमाण तुम्ही लिहिताना सरळ म्हणा 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट, आणि आपण शक्यतो x आणि y अक्षावर तसंच करतोय, सगळीकडे 1 सेंटीमीटरनं जातोय. 1 cm बरोबर 1 युनिट, 1 एकक आपण घेतोय. तर अशा पद्धतीने बिंदू स्थापन करून आपण x अधिक y चा आलेख आपण काढणार आहोत. आता बघूया दुसरा आपणाला आलेख कसा काढता येईल. तर साधारणतः आपण दुसरा आलेख काढत असताना सेम असाच मित्रांनो विचार करायचा. 2 - 2, बघा 2 कुठं आहे, इथं 2 आहे, आणि -2 कुठं आलं, असंच खाली या, इथं आलं बघा. जिथं पॉइंट करणार आहे तिथं आपण काय करूया, रिकामी अर्थात गोल करा, म्हणजे लक्षात येईल. त्यानंतर -1 - 5, इथे -1 आहे, -1 and -5, -5 अर्थात इथं आहे. मग इथं आपण असं पॉइंट करा. त्यानंतर आपलं काय आहे, 0 - 4, काय आहे, 0 - 4, म्हणजे या ठिकाणी हा x चा 0 आला, x कोऑर्डिनेट 0 and y कोऑर्डिनेट 4, सो -4. मग आता आपण रेषा काढताना हे लक्षात घ्या
की बरोबर आपण छेदनबिंदूतून जाणारी अशी अर्थात रेषा काढणार आहोत. कुठं छेदतोय आपलं बघूया आपण. हे 3 बिंदू आपल्याला अर्थात कुठं छेदतायत अर्थात लक्षात घेऊया. माझ्याकडे स्केल नाही मित्रांनो, समजून घ्या. आलेख सुद्धा मी अर्थात अंदाजे काढलेला आहे. जे आहे त्यात मी तुम्हाला शिकवतोय, अध्यापन करतोय, सांगतोय, मार्गदर्शन करतोय. म्हणजे ही जी आपण 3 बिंदूतून जाणारी रेषा काढली, ही रेषा कशाची आहे अर्थात x मायनस y इज इक्वल टू 4. मग या ठिकाणी तुम्ही हे समीकरण सुद्धा लिहायचं. मोठ्या रेषा काढायच्या. माझा छोटा आलेख असल्यामुळे मी थांबवलंय. आणि प्रत्येक ग्राफला हे ॲरो करायला पण विसरायचं नाही. लांबड्याच्या लांबड्या मोठ्या रेषा काढायचा आणि प्रत्येक रेषेवर वी राईट द इक्वेशन ऑफ दिस ग्राफ. या आलेखाचं समीकरण आपल्याला लिहायचं आहे. मग हा आलेख कुणाचा आहे? x मायनस y इज इक्वल टू 4. म्हणजे आपणाला या ठिकाणी परत म्हणता येईल. म्हणून छेदन बिंदूचे निर्देशक हे काय तुम्हाला विचारलं नाही, पण आलेखात काय सांगतात, आलेखाच्या सहाय्यानं सोडवाचा अर्थ काय? तर आलेखाच्या सहाय्यानं सोडवा याचा अर्थ असा झाला की आलेखाच्या सहाय्यानं सोडायचा याचा अर्थ असा की छेदन बिंदूचे निर्देशक आपल्याला कंपल्सरी लिहायचेच आहेत. छेदन बिंदूचे निर्देशक आपल्याला कंपल्सरी लिहायचेच आहेत. छेदन बिंदूचे निर्देशक आपल्याला लिहायचेच आहेत. मग छेदन बिंदूचे निर्देशक आपण कसे लिहिणार आहोत अर्थात? तर पहिला आहे तो अर्थात x चा 5 आणि दुसरा आहे तो y चा 1. हे बघा 5 आणि असंच इकडे या 1. अशा पद्धतीने हे समीकरण अर्थात झालं. सेमीवाल्याने काय लिहायचं? इंटरसेक्ट पॉइंट इज इक्वल 5,1. म्हणजे हे निर्देशक तुमच्या अर्थात या पद्धतीनं आहे. मला वाटतं प्रत्येक आलेख आपण या पद्धतीनं मित्रांनो काढणार आहोत. आता साधारण हा आलेख तुम्हाला एक 3 थोडक्यात 3 किंवा 4 किंवा 5 यापैकी मार्काला, यापैकी गुणांना तुमच्या बोर्डाच्या पेपरला हा आलेख येऊ शकतो. मित्रांनो, आता हाच आलेख जो आहे, हा आलेख आपण आता आलेख पानावर कसा काढायचा, कसा घ्यायचा हे आपण बघूया. आता आपण माहितीच आपणाला x अधिक y बरोबर 6 चे निर्देशांक कसे आलेत? 1 5 वजा 1 7 0 6. वी नो दॅट the coordinate point of equation x plus y is equal to 6 as respectively 1 5 minus 1 7 0 6. In what way we will plot these points? Look, in this way we can plot. अशा प्रकारे आता आपण हे पॉइंट प्लॉटिंग करायचे. आता आपण ब्लॅकबोर्डवर बघितलेच तरी पण आपण काय करतोय, आता जे स्केल आहे अतिशय बरोबर असणारं, तुमचा जो ग्राफ पेपर आहे तसाच हा माझा ग्राफ पेपर आहे. याच्यामध्ये मी पहिल्यांदा x अधिक y बरोबर 6 चे बिंदू स्थापन करतोय. मी पहिला बिंदू घेतोय 1 5. आपला बिंदू आल्याप्रमाणे आता हा जो अक्ष आहे हा x अक्ष आहे. दिस इज x ॲक्सिस अँड दिस इज y ॲक्सिस. ऑन x ॲक्स देअर इज 1 अँड y ॲक्स देअर इज 5. मग हा बिंदू या ठिकाणी इथं आला, त्याला आपण ए नाव दिलं. हा बिंदू आपण स्थापन केला a 1 5. आता आपण दुसरा बिंदू पण लागली स्थापन करूया. वजा 1 आणि 7 आहे. काय आहे? वजा 1 आणि 7. तर वजा 1 आणि 7, मग हा x अक्षाचा वजा 1 आणि हा इथं आला तो 7. वजा 1 7. त्याला आपण अनुक्रमे b नाव दिलं. आता 0 आणि 6 असा आपला तिसरा बिंदू आलेला आहे. 0 हा xचा,
0 हा एक्सचा, मग 0 आणि 6, 0 आणि 6 मग 0 एक्सचा घेतला तर 6 अर्थात आपल्याला कुठला येईल, वायचा येईल. मग तो आपला इथं वायचा 6 आला. याला बिंदूला नाव दिलं आपण सी. आणि या तिन्ही बिंदूतून जाणारी अशी आपण एक रेषा काढायची. बघा सदर रेषा ही आपल्याला कुठं छेदली गेली आहे, एक वाय अक्षाला 6 मध्ये आणि एक्स अक्षाला 6 मध्येच. This line has intersect to respectively y axis and x axis in 6 coordinate. 6व्या निर्देशकामध्ये ही छेदून गेलेली आहे. आता आपण काय करूया, या समीकरणासाठीचा दुसरा आलेख, आता आपण हा आलेख काढलेला आहे सध्या, x + y = 6. आता आपण दुसरे 3 बिंदू आपण स्थापन करूया. The next equation is x minus y is equal to 4. आता या समीकरणामध्ये फर्स्ट कोऑर्डिनेट पहिले निर्देशांक काय आहेत बघा, हा इथं 2 आहे आणि इथं -2 आहे. मग आपण 2 - 2 हा बिंदू या ठिकाणी आपण स्थापूया. 2 - 2 हा बिंदू स्थापल्यानंतर परत आहे -1 - 5. मित्रांनो -1 - 5 म्हणजे हा आपल्या थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार. म्हणजे आपण तो बिंदू घेऊया, हा आहे -1 आणि इथं आला बघा -5. आता -1 आणि -5 याच्यानंतरचा आपला तिसरा आहे 0 4. मग इथं आहे हा 0 आणि इकडं आहे तो हा 4. आता या 3 बिंदूतून स्थापन केल्यानंतर आपण अशी एक रेष काढूया. रेष काढल्यानंतर हा जो छेदन बिंदू आहे, इंटरसेक्ट पॉईंट आपला जो आहे, हा इंटरसेक्ट पॉईंट आपणाला इथं मिळाला. म्हणजे 2 रेषांचा छेदन बिंदू आपणाला इथं मिळाला. आणि या छेदन बिंदूचे निर्देशांक आपणाला किती आहेत, छेदन बिंदूचे निर्देशांक, तर एक्सचा 5 आहे आणि वायचा 1 आहे. बघा पुढचं प्रश्न क्रमांक 2. मित्रांनो पहिला आणि दुसरं सेम आहे. 3rd, 4th and 5 आर इज इक्वल. मग या ठिकाणी आता इज इक्वल आहे म्हणून मी लास्टचं गणित घेतलेलं आहे. लास्टचं जसं आहे तसे सगळे आलेख तुम्ही अर्थात काढू शकता. त्यातही तुम्हाला अडचण आली शुअरली मला व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. मित्रांनो माझं मार्गदर्शन तुम्हाला समजत असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना, मित्रमंडळीला, ग्रुपना सर्वांना शेअर करा आणि नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब कराल यात काही शंका नाही. बघूया या सेशन मधलं व्हिडिओ क्रमांक 14 मधलं शेवटचं गणित. या ठिकाणी मित्रांनो स्टार केलेलं गणित आहे. याचा अर्थ थोडंसं अवघड, म्हणजे थोडीशी बुद्धी जास्त चालवावी लागणार आहे, जास्त त्रासाचं असं गणित आहे. बघूया. 2x - 3y = 4. जागा थोडीशी लहान आहे, समजून घ्या. मी या ठिकाणी 2x - 3y = 4 असं पहिलं समीकरण लिहून घेतलं. मी सांगितल्याप्रमाणे लेफ्ट साइडला आपणाला पॉझिटिव्ह y ठेवायचा, बाकी सगळं साइड चेंज करायचं, पक्षांतर करायचं. म्हणून मी काय म्हणेन, -3y = 4 - 2x. पुन्हा मी काय करेन, म्हणून -y बरोबर हे पक्षांतर करा, 4 - 2x छेद 3. पुन्हा सगळी चिन्ह बदला, किंवा तुमचा गोंधळ पण होत असेल तर तुम्ही अर्थात इथंच चिन्ह बदलली तर चालतील. पुन्हा तुम्ही पॉझिटिव्ह या छेदामध्ये डिनोमिनेटर मध्ये सुद्धा गोंधळ करू शकाल. मग ही पायरी अशी करा, -+3y 4 -4 -+2x असंही केलं तरी चालतंय. आता y = -4 + 2x / 3. आता मित्रांनो असं झालं की इथं तुम्हाला पाढे-पाठ पाहिजे. पाढे हे पाठच पाहिजेत आणि नॉर्मल पाढे पाठ करू नका, उलटे सुलटे पाढे पाठ करा. कसं उलटे सुलट, 3 1 3 3 2 7 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30 3 10 30 3 9 27 3 8 24 3 7 21 3 6 18 3 3 5 15 3 4 12 3 3 9 3 2 7 3 1
3 असे उलटे सुलटे पाढे पाठ केले ना आपल्याला इथं अडचण होणार नाही. आता तुम्हाला स्टॅटिस्टिक एक चॅप्टर आहे सांख्यिकी प्रकरण, तिथं तर पाढे तयार करायचे. पाढे तयार केल्याशिवाय आपण भागाकारच करू शकत नाही. म्हणून पाढे तेवढे सुपर डुप्पर बेचे येऊ द्या. पाढे आले की सगळं भर 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 येते. कशासाठी पाढे पाहिजेत? आता आपणाला 3 भाग घालायचा आहे, घालवायचा आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला विचार करताना असा विचार करायचा आहे, मी या ठिकाणी समजा x ची किंमत 1 ठेवली तर आता मला गुणाकार करायचा आहे. बे यक्क बे 2 गुणाकार आला, अधिक आहे 2 वजा 4 केलं, अधिक वजांची वजाबाकी होणार आहे म्हणजे वजा 2 येणार आहे. वजा 2/3 पूर्णांकात उत्तर आपल्याला येत नाही. म्हणून आपली एक किंमत चालणार नाही. म्हणून मी समजा वजा 1 किंमत ठेवली तर वजा 1 किंमत ठेवल्यानंतर मित्रांनो मी या बाजूला लिहितो. वजा 1 किंमत ठेवल्यानंतर वजा 4 अधिक 2 गुणिले वजा 1 हे भागिले 3 लिहित नाही मी, वरची किंमत फक्त काढून दाखवतो. बरोबर काय होणार? वजा 4 अधिक वजा अर्थात वजा बे यक्क बे म्हणजेच इथं होईल वजा 6 आणि अर्थात हे भागिले 3 भागिले 3 भागिले 3 पण आहे म्हणजेच 3 एक्के 3 3 दुनी 6 अर्थात वजा 1 ठेवल्यावर y ची किंमत वजा 2 येणार आहे. मित्रांनो मी मधली आदली गणित न घेता डायरेक्ट शेवटचं 6वं गणित घेतलंय ज्याला स्टार आहे. ज्या गणिताला अर्थात वेळ ही लागणार आहे. तेव्हा मी काय केलं लक्षात घ्या. किमती घेत असताना माझे पाडेपाठ आहेत, तुमचेही पाडेपाठ असू द्यात. पाडेपाठ असल्याशिवाय तुम्हाला पटपट क्रिया करता येत नाही. बेरीज करायचे, वजाबाकी करायच्या, ऋणधनचा गुणाकार करायचा आहे, सगळं काही एकदम आपल्याला करायचं आहे. आणि अशा क्रिया एकदम करत असताना जेव्हा आपला गणित विषय परफेक्ट होतो त्यावेळेला जीवनात सुद्धा आपण परफेक्ट झाल्याशिवाय मित्रांनो राहत नाही. म्हणून ज्याचं गणित चांगलं त्याचं जीवन सुद्धा अगदी चांगलं असं मी म्हणेन. म्हणून परफेक्शन असू द्यात, चिन्हांच्या बाबतीत परफेक्शन राहू द्यात. पुढची मी दुसरी किंमत घेताना अर्थात मला आता धन किंमत घ्यायची आहे. मी हे अर्थात पुसतो. तुम्ही अर्थात हे समजून घेतलं असेल, लक्षात घेतलं असेल. तुम्ही लिहिलं तरी चालतंय, ठेवलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी डायरेक्ट चौकट केल्या तरी चालतात. पण एक माझं म्हणणं आहे हे सगळं तुम्ही अर्थात लिहावं. लिहिलेलं बरं असतं. आता आलेखाचं जे पान तुम्हाला बोर्डाच्या पेपरला देतात त्यावेळेला आलेखाच्या पानाच्या पाठीमागच्या बाजूला हे कोऱ्या जागेवर करू शकता. आता सध्या वहीमध्ये तुमच्या लक्षात येत आहे उजव्या बाजूला आलेख आहे आणि डाव्या बाजूला काय आहे? कोरं पान आहे. या आलेखाचं काम शक्यतो इथंच करा. आता मला धन किंमत घ्यायची. कोणती किंमत घ्यायची? धन. मग धन किंमत घेताना 3 भाग जाणारी म्हणजे 3 यावी, 3 दुनी 6 यावी, 3 त्रिक 9 यावी, 3 चौक 12 यावी, 3च्या पटीत हितलं उत्तर यावं अशी मला किंमत ठेवायची आहे. 1 ठेवून चालणार नाही, डायरेक्ट मी 2कडे जातो. 2कडे गेल्यावर काय होईल बघा? y ची किंमत वजा 4 अधिक 2 गुणिले 2. समजा मी 2 घेतलेली नाही, समजले तर बे दुनी 4 वजा 4 अधिक 4 ऑफकोर्स 0 आलं बघा. वजा 4 अधिक 4 0 आलं म्हणजे मी ही किंमत घेतली तर चालते. बघा अंशाचं पहिल्यांदा उत्तर काढा. वी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ ऍट फर्स्ट न्यूमिनेटर. जेव्हा आपण अंशाची किंमत काढू ज्या वेळेला अंशाचं उत्तर येईल वी फाइंड आउट द आन्सर देन वी डिवायडेड बाय 3 दॅट आन्सर. त्या उत्तराला आपल्याला काय करायचं आहे? 3 भागायचं आहे आणि 3 भाग जाणारी संख्या काढायची. बघा वजा 4 अधिक 2 बे दुनी 4 भागिले 3 वजा 4 अधिक 4 0 divided by 3 is equal to 0. Hence here I write the value of y is equal to 0 when x is equal to 2. Hence the coordinate of x and y respectively 2, 0. समजत असेल? त्यानंतर मित्रांनो मी दुसरा आलेख अर्थात माफ करा मला आता 0 किंमत ठेवायची. मला आता 0 किंमत ठेवायची. बघूया 0 किंमत ठेवून काय प्रॉब्लेम वगैरे होतोय का? मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय जर 0 किंमत ठेवून प्रॉब्लेम होत असेल तर ऋणाच्या किमती 2 घ्या आणि धनाच्या किमती 2 घ्या.
बघू, जर शून्यानं येतच असेल तर काही प्रश्न नाही. मी आता इथं शून्य किंमत ठेवली तर काय होईल बघा, -4 अधिक 2 गुणिले 0 -4 अधिक इथं 0 येईल, अर्थात -4 भागिले 3 भागत जात. मग नाही घ्यायची किंमत. मग काय करूया आपण, अर्थात आता मला चौकट वाढवावी लागेल, मला आणखी एक किंमत काढावी लागेल. एखादा विद्यार्थी म्हणेल मग 3 किमतीवर येत नाही का? येते 3 किमतीवर सुद्धा, काय हरकत नाही. 3 किमतीनं सुद्धा आपण गणित सोडवू शकतो. समजा मी या ठिकाणी 2 नंतर मी 4 किंमत घेतली असं समजू, किंवा ओळीनच जाऊया. ओळीनच जाऊया म्हणजे काय, -4 अधिक 2 गुणिले, समजा मी 3 किंमत घेतली, धन 3 किंमत घेतली तर 3 दुने 6 अधिक 6 -4, -4 द्यायचा आहे, अधिक 6 बॅलन्स आहे म्हणजे 2 राहिलं, 2ला भागिले 3 आहे, नाही जात भाग. ठीक आहे, -3 घेऊन बघूया नुसतं. -3 जर घेतली तर -3 दुनी -6, -6 -4 -6 -4 is equal -10. We can't divided by 3. 3 आपण भागू शकत नाही, आपलं पूर्णांकात उत्तर येत नाही, आपलं इंटिजर मध्ये उत्तर येत नाही. म्हणजे आपणाला ही किंमत सुद्धा उपयोगाची नाही. ठीक आहे, आता काय करायचं बघूया. मग 4 घ्या, याच्यासाठी पाठ पाहिजेत मित्रांनो. 4 घेतली तर 4 दुनी 8, 8तनं -4 गेले, 4 राहिले. मायनस घेऊन बघा, 4 दुनी 8 -8 येईल. इथे बघा किंमत, म्हणजे या ठिकाणी -4. मी सुद्धा प्रयोगच करतोय, उत्तर पाठ करायची नाही. किंवा मी असं इतर टीचरांसारखं पहिल्यांदा मी बघितले, युट्यूब चॅनल बऱ्यापैकी बघितले बाबा, माझ्या चॅनलमध्ये त्यांच्या चॅनलमध्ये काय बदल आहे. काही जण अख्खं गणित लिहितात आणि त्याच्यावर चर्चा करतात, मी नाही तसं करत. किंवा काही जण सोडवत किंवा काही पायऱ्या तयार असतात, त्याच लिहिलेल्या पायऱ्यावर चर्चा करतात. मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय, त्यामुळे माझ्याकडून काही शब्द अर्थात वेगळे जात असतील, चुकत असेल, मी पहिल्यांदाच माफी मागतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. तर या ठिकाणी अर्थात -4, तर मी -4 ही किंमत ठेवली, -4 किंमत ठेवली, याला भागिले 3 असणार आहे. -4 पहिल्यांदा न्यूमिनेटर आपण तयार करतोय, अधिक वजा प्लस मायनसचा मल्टिप्लिकेट काय होणार आहे, प्रोडक्ट काय होणार आहे, -8 डिवाइडेड बाय 3. 4 -8 इज इक्वल टू -12 डिवाइडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 4 जा 12. दॅट इज मीन इथं आपली किंमत आली -4. काय विशेष आहे बघा, इथे -4 किंमत ठेवली, y ची किंमत सुद्धा अर्थात -4 झाली. -4. आता आणखी आपणाला धन किंमत शोधायची, शोधत जाऊया. आता समजा 4 नंतर आपण पुढे जाऊया, पहिल्यांदा आपण 5 ठेवून बघूया. इथं आपण आता 5 ठेवलं, तर 5 दुने 10, 5 दुने 10 अधिक 10 आलं, अधिक 10 वजा 4 6 डिवाइडेड बाय 3, 3 2 जा 6 म्हणजे चालतंय. याचा अर्थ मी 5 इथं किंमत ठेवली तर 4 -4 प्लस 2 × 5, 2 5 जा 10 डिवाइडेड बाय 3 -4 प्लस 10 is equal to 6 divided by 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6 is equal to 2. Hence, when the coordinate of x is equal to 5, then coordinate of y is equal to 2. Hence, the coordinate respectively x, y is equal to 5, 2. म्हणजे 5 2 अशा पद्धतीने हा चौकट झाली. मित्रांनो, लागलीच तुम्ही काय करा, दुसऱ्या गणिताची चौकट तयार करा. पहिल्यांदा चौकट करा आणि मग आलेखाकडे जावा. आता माझं कसं आहे मित्रांनो, थोडासा मी गॅप घेतो. मी आहे ह्या चौकटीतले बिंदू पहिल्यांदा इकडे स्थापन करतो, बिंदू स्थापतो आणि परत ह्याची आपण चौकट तयार करूया. बघूया बिंदू स्थापन कसं तयार होणार आहे. -1 -2 कुठं आहे बघा, इथे आहे. इथं -1 आहे आणि याच्या खाली -2 आले. समजून घ्या, हा माझा पहिला पॉइंट झाला. मी पॉइंट केल्यानंतर त्या पॉइंटच्या
अराउंडला सर्कल करतोय, गोल करतोय, लक्षात घ्या. 2 0 2 कुठं आहे माझा आता बघा, अर्थात एक्सचं 2 आहे आणि अर्थात हे 0 आहे, म्हणून मी अर्थात 2 वर गोल करतोय. इथं जर तुमचा गोंधळ होत असेल तर पाठ करून ठेवा. 2 0 हा बिंदू एक्स अक्षावर येतो, 2 0 हा बिंदू एक्स अक्षावर येतो. 2 0 इज लाय ऑन एक्स ऍक्सेस. एवढं पाठ करा म्हणजे 2 0 दुसरं 0 आलं की एक्स अक्षावर येतं, याचा अर्थ पहिलं 0 आलं की वाय वर येतं. हे आपण लक्षात ठेवू शकतो. ह्या आयडिया आहेत. माझ्यापेक्षा तुमच्याकडे वेगळ्या आयडिया असतील तर तुम्ही त्या आयडिया वापरू शकता. -4 -4 कुठं आहे बघा, इथं आहे. -4 ऑफकोर्स खाली यावं लागेल आपल्याला, या ठिकाणी आहे -4. त्यानंतर 5 2 कुठं आहे बघा, 5 आणि इथं आहे 2. मित्रांनो, माझा हा ब्लॅकबोर्डवर मी स्वतः काढलेला हा माझा ग्राफ आहे आणि थोडंसं नॉर्मली उत्तर चुकू शकेल, पण ग्राफ पेपरवर उत्तर चुकत नाही. या पद्धतीनं बिंदू स्थापन केले की तुमचं उत्तर अगदी ऍक्युरेट म्हणजे ऍक्युरेटच येणार आहे. मी अर्थात पहिल्यांदा या ठिकाणी रेष काढण्याचा, आलेख काढण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. समजून घ्या आणि माझ्यासारखी सुद्धा अर्थात रेषा तुम्ही ओढू नका. मोठी पट्टी घ्या, तुमच्याकडे मोठी पट्टी असणार आहे, माझ्याकडे मोठी पट्टी नाही. मोठ्या पट्टीचा वापर करा आणि मोठ्या पट्टीच्या सहाय्याने अशी मोठीच्या मोठी रेषा काढा. जी समीकरणाची रेषा तयार झाली त्यालाच आपण आलेख म्हणणार आहोत. म्हणूनच ज्या समीकरणाची रेषा तयार होते त्यालाच आपण आलेख म्हणू शकतो. म्हणजेच हा आलेख या समीकरणाचा आहे. या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी हा आपणाला खटाटोप करावा लागला. मग इथं आपण या समीकरणाचं नाव पण लिहूया. 2x - 3y इज इक्वल टू 4. ओके. आणि आता आपण काय करूया, याच्यासाठी असा एक बॉक्स तयार करूया. बघा, बॉक्स तयार करण्यासाठी अर्थात मी पुन्हा या किमती सगळ्या पुसतो, समीकरण लिहितो. कोणतं समीकरण आहे, अर्थात 3y - x इज इक्वल टू 4. लेफ्ट साइड रिमेन 3y. लक्षातच ठेवा, डाव्या बाजूला 3y राहिलंच पाहिजे, y राहिलंच पाहिजे. 3y बरोबर 4 अधिक x, पक्षांतर करा. y इज इक्वल टू 4 प्लस x अपॉन 3. म्हणजे इथं सुद्धा आता परिस्थिती अशीच झाली, आपणाला एक्सच्या किमती अशा घ्यायच्या आहेत. वी टेकिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स, दॅट इज वेन वी adding the value of x in 4 at the same time the answer will be divided by 3. त्या उत्तराला आपण 3 न भागायचं आहे जेणेकरून आपल्याला उत्तर 3 मिळेल. मग या ठिकाणी 4 प्लस x आपल्याला पहिली किंमत घ्यायची आहे. समजा मी पहिली किंमत 1 घेतली तर 4 अधिक 1 3y - x इक्वल 4, 3y इज इक्वल. ओके, एक किंमत घेतली तर 4 अधिक 1 5 होणार आहे. 5/3 भाग जात नाही म्हणून मी 2 असं घेतलं तर या ठिकाणी 4 अधिक 2 भागिले 3, 4 आणि 2 6 भागिले 3, 3 1 3, 3 2 6 बरोबर उत्तर आलं अर्थात 2 2,2. जेव्हा x ची किंमत 2 घेतली त्यावेळेला y ची किंमत 2 घेतली, त्यावेळेला आपले निर्देशांक अनुक्रमे काय आले 2 2. आता आपण काय करायचं, पुढची किंमत घ्यायची. ऋण किंमत घ्यायची. समजा सपोज वी टेक -2. 4 प्लस -2 प्लस मायनस मायनस 4 - 2 इज इक्वल टू 2. नो, इट इज रॉंग. देन वी टेक सपोज -1. -1 4 प्लस -1 प्लस मायनस मायनस 4 - 1 is equal to 3. 3 divided by 3 is equal to 1.
Hence, we final the value of x is equal to -1. We put the value of x in equation 4 plus -1 upon 3. 4 plus minus is equal to minus upon 3. 4 minus 1 is equal to 3 upon 3 is equal to 1. So, when we take the value of x is equal to -1, we find out the value of y is equal to 1. Hence, the coordinate of respectively this graph -1, 1. Okay. The next value. The next value. Suppose we take 3. आपण किमती कशा घेत आलोय 1, 2, 3 या पद्धतीत घेत आलोय. इथं 0 ठेवून भाग जातोय का बघा. इथं सुद्धा भाग जाणार नाही. 0 आपली ठेवायची राहिली. 4 अधिक 0 घेतलं तर 4च येते. भाग जात नाही म्हणून कॅन्सल करा. आपण 1 घेतली वजा 1 घेतली, 2 घेतली वजा 2 घेतली. आता 3 कडे जाऊया. समजा मी 3 घेतली तर 4 अधिक 3 7 होते. 7 भागिले 3 भाग जात नाही. वजा 3 घेऊन बघा. 4 वजा 3 घेतलं तरी येत नाही. 4 वजा 3 घेतल्यावर एकच येतंय. ठीक आहे. 4 घेऊन बघा. 4 आणि 4 8 नाही जात. मग वजा 4 घेऊन बघा. काय वजा 4 घेऊन बघा. 4 प्लस -4 इज इक्वल टू 3. 4 प्लस -4 इज इक्वल टू 0 अपॉन 3 इज इक्वल टू 0. 0 म्हणजेच निर्देशांक किती आले वजा 4 0. बघा 4 घेतली वजा 4 घेतली. आपण एकापासून 0 पासून गेलो. 0 1 वजा 1 2 वजा 2 3 वजा 3 4 वजा 4 एवढ्या किमती तपासल्या, बघितल्या, चेक केल्या. पाढेपाठ असतील तर हे शक्य आहे. पाढेपाठ करा. बेचे पाढेपाठ करा. आता आपली लास्टची किंमत आपण घेऊया 5. बघूया आपण जर 5 किंमत घेतली तर भाग जातोय का. जातोय बघा. 5 अधिक 4 9 9 भागिले 3 3 त्रिक 9 5 3. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण हे बिंदू तयार केले. आता हे बिंदू आपण प्लॉटिंग करायचे या ग्राफ पेपर मध्ये. आणि या लाईन जिथं इंटरसेक्ट होत आहेत ते म्हणजे या 2 समीकरणाची उकल असणार आहे. सोल्युशन सेट असणार आहे. बघूया आपण प्लॉटिंग करताना काय करावं लागतंय. 2 2 बघा कुठे येत आहे. इथं आहे 2. अर्थात पहिलं अंक आडव्या रेषेचा एक्स अक्षाचा म्हणजे 2. अर्थात हे इथं आलं 2. त्यानंतर वजा 1 1 वजा 1 1 इथं आलं. त्यानंतर वजा 4 0 वजा 4 0 इथं आहे वजा 4 आणि 0. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं काय 2 0 एक्स अक्षावर येत असेल तर अर्थात वजा 4 0 सुद्धा एक्स अक्षावरच येणार. दुसरा 0 आला की एक्स अक्षावर, पहिला 0 आला की वाय अक्षावर. ओके. आता लास्ट काय आहे बघा. 5 3 कुठं आहे बघा. इथं 5 आहे आणि ऑफकोर्स इथं 3 आहे. आणि आता आपल्याला रेषा काढावयाची आहे. असे एरो करा, बाण करा मित्रांनो. हा तुम्हाला अर्थात छेदन बिंदू मिळाला. हा छेदन बिंदू अर्थात कुठं आहे बघा. छेदन बिंदूचे निर्देशक आपण लिहू शकतो इथे 8 4. पूर्ण समीकरणाच्या खाली म्हणू शकता तुम्ही छेदन बिंदूचे निर्देशक कंसामध्ये 8 4 इंटरसेक्ट पॉइंट 8 4. इंटरसेक्ट पॉइंट 8 4. अशा पद्धतीनं अर्थात आपण ही गणित बघितली. आपण आलेख पत्रावर काढूया. बघा 2x - 3y = 4
असं आपलं इक्वेशन होतं. त्यातला पहिला कोऑर्डिनेट आपण शोधला आहे -1 -2. मग आपण हा इथं मायनस आहे, हा -2 आहे. दुसरा आहे आपला 2 0. इथं आहे 2, इथं आहे 0. दॅट मीन इथं येईल. त्यानंतर -4 -4. हा -4 आहे, हा -4 आहे. त्यानंतर 5 2. बघा इथं आहे 5. पहिला बिंदू नेहमी लक्षात घ्या, एक्स अक्षाचा घ्यायचा. हां, कोऑर्डिनेट फर्स्ट फिगर इज कंपल्सरी बी एक्स ॲक्सिस. हा 5 आहे, मग 5 आणि हा 2. आता ह्या ABCD जे बिंदू काढलेले आहेत, वी विल ड्रॉ द लाईन थ्रू दीज पॉईंट्स. ह्या बिंदूतून आपण एक रेष काढूया. झाला. हा तुमचा 2x व अधिक 3y बरोबर -4 म्हणजेच 2x वजा 3y चा हा तुमचा आलेख तयार झालेला आहे. त्यानंतर आपण 3y वजा x याचा आलेख आपण काढूया, ज्याच्यामध्ये पहिला पॉईंट तुमचा कोणता आहे 2 2. इथं आहे 2, इथं आहे 2. नेक्स्ट कोणता आहे -1 and 1. Here is -1 and here is 1. Second. Third कोणता आहे -4 0. -4 and 0 will be on x-axis. And last 5 3. Here is 5 and y-axis 3. In this way we will draw the line through the 4 points, through 4 points. 4 बिंदूतून आपण आता ही रेष काढणार आहोत, आलेख काढणार आहोत. आता तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, तुम्ही जे हे आलेख काढलेले आहेत यालाच इथं हा छेदनबिंदू आपणाला मिळालेला आहे. हा छेदनबिंदू काळजीपूर्वक बघितला तर हा इथं 8 आहे, म्हणजे हा एक्सचा 8 आला आणि हा वायचा 4 आला. म्हणजेच आपल्याला 2x वजा 3y बरोबर 4 हा आलेख आहे, माफ करा हा आलेख आहे, आणि 3y वजा x म्हणजे हा आलेख आहे. याचा छेदनबिंदू आपल्याला मिळाला 8 आणि 4. अशा पद्धतीनं आपण हे अर्थात करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला 1.2 प्रॅक्टिस सेट समजावून सांगितला. तुम्हाला समजला असेल, नक्कीच समजला असेल तर 100% तुम्ही काय करा मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केला की मी इकडे व्हिडिओ अपलोड केला की नवीन व्हिडिओ तुम्हाला आपोआप येईल, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला जमेल. सकाळी शक्यतो मी व्हिडिओ अपलोड करतोय. सकाळी अपलोड झाला की तुम्हाला मी लिंक न पाठवता हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. मित्रांनो, तुमचं गणित इयत्ता 10वीचं दोन्ही गणिताची पुस्तकं मला कव्हर करायचे आहेत. तुमचं मला सहकार्य एवढंच पाहिजे की हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही शिका. या कोरोनामुळं आपण सगळेजण सध्या घरात आहोत. आपली शाळा तदनंतर जूनमध्ये सुरू होईल, पण त्याआधी आपली 10वीची किमान काही चॅप्टर्स प्रकरण पूर्ण व्हावीत असा माझा मानस आहे. तुम्हाला ते समजावं. त्यानंतरही मी हा चॅनल सुरू ठेवणारच आहे. मी दररोज व्हिडिओ अपलोड करणारच आहे. सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला लिंक सापडत नसतील, लक्षात येत नसतील तर एक मेसेज मला व्हॉट्सअप करा. त्या व्हॉट्सअप मेसेजवर मी तुम्हाला सर्व व्हिडिओच्या लिंक देईन. तुम्ही परत एकदा हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.